गंध फुलांचा गेला सांगून. गंध फुलांचा गेला सांगून. अक्षताच्या लेखणीतून पूनमच्या आवाजात. लहानपणापासूनच मला फुलांची खूप आवड. फुलझाडं बघितली की त्यांचे रंग डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटायचे. फुलांच्या विविध रंगी छटा पाहत राहाव्यात अशाच असतात. माझ्या या आवडीने मला आज समृद्ध केलं असं वाटतं. निसर्गाकडे कलात्मक दृष्टीने बघण्याची ओढ निर्माण झाली ती आजपर्यंत तशीच. जशी ही आवड वाढत गेली तेव्हा लक्षात आलं, झाडं पेडं, पक्षी, फुलं बघायला अगदी रानोमाळ सुद्धा फिरते मी. जसे फुलांचे वेगवेगळे रंग असतात तसे वेगवेगळे गंध असतात आणि तशीच प्रत्येक गंधाबरोबर दरवळणारी एक वेगळी आठवणही असतेच. चाफा, मोगरा, गुलाब, जाईजुई सुगंधाने बेधुंद करणारी ही माझ्या ओळखीची अगदी जवळची फुलं. पण माळरानावर फुलणारी, झाडाझुडपातून डोकावणारी, पायवाटेने जाताना जमिनीलगत फुलणारी इवली इवलीशी फुलंही तितकीच सुरेख, सुंदर, मोहक असतात. गंधविरहित असली तरी आकर्षक दिसतात. कुठल्याही ऋतूमध्ये सतत हसत फुलत राहणारी सदाफुली बिनवासाची असली तरी स्वतःच्या रेखीव रूपामुळे मोहक दिसते. रखरखत्या उन्हाच्या झळा सोसत पाननपान फुलणारा लाल भडक गुलमोहर खूप काही शिकवून जातो आपल्याला. निसर्गाची ही किमया बघून मन थक्क होऊन जातं. कोरांटी, धोत्रा, लाल भडक पांगारा ही तेव्हा पाहिलेली फुलं आता सहजगत्या नाही दिसत कुठे. पण ही त्यावेळी मी अनुभवलेली फुलं आहेत. संध्याकाळच्या वेळेस फिरत फिरत कोरांटीची जमवलेली फुलं अजून जशास तशी आठवतात. त्याला खास असा वास नव्हताच मुळी, पण ती फुलं जमवणं हा छंदच जडला होता. समुद्राच्या जवळ राहायला असल्याने वारंवार समुद्रकिनारी खेळायला जाणं व्हायचं. खेळता खेळता वाळूचं एक फूल देवळाच्या कळसावर ठेवून एक नजर टाकली की मन खुश होऊन जायचं. तेव्हाच कुठं देऊळ बांधून पूर्ण झालंय असं वाटायचं. त्यामुळे अगदी घट्ट लक्षात राहिलेत ही किनाऱ्यावरची फुलं. सुट्टीच्या दिवसात आजोळी जाणं व्हायचं. त्यावेळी सड्यावर फुलणारी सुरंगीची फुलं वेड लावायची. रानोमाळ फिरताना पावलं सुरंगीच्या झाडाकडे आपसुकच वळायची. ती फुलं जमवून त्याचा गजरा करण्यामागे खूप खटपट, मेहनत असायची, पण त्यात खूप समाधानही मिळायचं. कारण केलेला गजरा माझी आई माळायची. 2-2 दिवस गजरा तसाच असे. फुलं कोमेजली, पूर्ण सुकली तरी गंध फुलांना सोडत नसे. एवढा विलक्षण की तो मंद मंद दरवळेच. जून महिन्याच्या पंधरवड्यात शाळा सुरू व्हायची तेव्हा पावसालाही सुरुवात झालेली असायची आणि त्याच दरम्यान मोगऱ्याला बहर आलेला असायचा. वर्गात बऱ्याचशा मुली वेणीत मोगऱ्याचा गजरा माळून यायच्या. अख्ख्या वर्गात मोगऱ्याचा दरवळ भरून राहायचा. मन चलबिचल व्हायचं. पुन्हा पुन्हा तिथेच वळायचं. आता कधी कधी मोगऱ्याशी गाठ पडली की त्याचा सुगंध घेताना आपणच डोळे बंद होतात आणि बंद डोळ्यांमागे ते शाळेतले सुरुवातीचे दिवस, तो रिमझिमणारा पाऊस आणि त्या गोड मैत्रिणी आठवतात. पारिजातक बकुळीचा पडलेला सडाही मी वेचलाय तेव्हा. सावळ्या रंगाची बकुळी जरी इतर फुलांसारखी लोभसवाणी दिसत नसली तरी सुगंधात पहिला नंबर तो बकुळीचाच. रात्रीची फुलणारी रात्राणी अंधारात जाऊन पाहिले मी. वाऱ्याच्या मंद झुळकेने तिचा सुगंध घरभर पसरायचा. तरीही अगदी जवळून तिला निरखायचा, तिचा सुगंध घ्यायचा मोह कधीच आवरता नाही आला. कारण सकाळी तिचा वासच कुठे दूर निघून जायचा कुणास ठाऊक. अजूनही आठवते ती दवाच्या थेंबांनी शहारलेली, मोहरलेली, बहरलेली रात्राणी. फुलं आपल्याला निस्वार्थीपणे जगायला शिकवतात. कधी कसलाही गर्व न करता आपल्या गुणांनी, आपल्या अलौकिक सुगंधाने दुसऱ्याला आनंद देतात, मगच निर्माल्य होतात. असं असणं, असं दिसणं आणि असं राहणं आपणही शिकलं पाहिजे या फुलांकडून. हो ना, कधी ना कधी आपल्यालाही या फुलांसारखं मातीत मिसळून जायचंय. मग आपण जगावं तर हसत खेळत, आनंदाने डोलत. हो,
अगदी या फुलांसारखं दरवळत